ज्या रूपे सागरात मजा समतली हे रूप ध्यानी वसो ज्या पादे फरिकाळ्या स्पर्शिला तो पाद धाळी ठसो ज्या हस्ते गिरिवर धडून चलिला तो हस्त माथा वसो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज। आज या ठिकाणी श्रीमती सुभद्राबाई विश्वासराव साळुंखे अर्थातच आबाई यांचा संन्यास अनुसरण दीक्षा एकच नाव आहे। तर या ठिकाणी हा विधी संपन्न होत आहे। त्या निमित्ताने महानुभाव प्रणवाश्रमातील आमचे सर्व साधू संत ज्यामध्ये प्रामुख्याने महंत सरळ बाबा, महंत दामोदर बाबा, महंत सैराज बाबा, महंत कमलाकर बाबा, आदरणीय साधू संत आहेत, सिद्धांत आहे, राहुलदादा आहे, रामदादा आहे, सैराज बाबा आहे, आमचे सर्वच आश्रमातील संत मंडळी तपस्वी आणि सर्वजण आबाईचे सर्व नाते होते आमचे ग्रामस्थ। आता ज्यांच्या शब्द ऐकले असे ताईंचा बऱ्याच काळापासून या आश्रमाशी बाबांच्या रूपाने संपर्क आहे। बाबांचाही चांगला त्यांच्याशी संपर्क बोलणं येणं जाणं असल्यामुळं परिसरातूनच ताईंचं कार्य चांगल्या प्रकारचं आहे। आज या निमित्ताने ताईंचं येणं झालं या ठिकाणी। तर महानुभाव प्रणवाश्रम आज जवळजवळ 40-45 वर्ष झाले असतील या गावात। पूर्वी हा आश्रम फिरस्तीप्रमाणे होता। पूर्वीच्या काळामध्ये स्थायिक रूपाने आमचे लोक राहत नव्हते। ज्या ज्या गावाला 1 महिना 2 महिना असं राहायचं आणि पुढच्या गावाला जायचं अशी एक भ्रमंती या आश्रमाची होती। त्या काळात त्या गाडीवर विराजमान असलेले ओंकार वर्धनस्थ बाबा आणि मग नंतर त्यांचं देहावसान 1978 ला इथे झालं आणि या गाव लोकांनी आग्रह घेतला मग इथे आश्रमाची स्थापना झाली। मग त्यानंतर आणखी मधल्या काळात एक बाबा या गाडीवर विराजमान झाले, ते 15 वर्ष राहिले। त्याच्यानंतर आता मागे त्यांचं देहावसान झालं असे आमचे श्री गुरुजी आचार्य श्री गुरु वर्धनस्थ बाबाजी आणि मग बाबा या गादीवरती विराजमान झाले। बाबांचं सर्व भारतभर परिभ्रमण असायचं। बालपणापासून या मानव संप्रदायामध्ये आणि ते दोघेही बंधू बालपणापासून असल्यामुळं त्यांनी धर्माचं परिपूर्णत्व या ठिकाणी सामाजिकरित्या त्यांनी त्याचं विदारोपण केलं आणि त्याचीच मुहूर्तमेढ या राणीच्या गावामध्ये रोवल्या गेली। इथेच छोटंसं खेडगाव आहे, परंतु अनेक शिष्यगणांनी भक्तगणांनी आग्रह घेतला की आपण विदर्भातले होते बाबा अमरावती जिल्ह्याचे, तर आपण इकडे या। बऱ्याच लोकांनी त्यांना जमीन दान दिली, आम्ही मला 2 जागा दान देतो, इथेच तुम्ही आश्रम करा। अनेक जणांनी आग्रह घेतला। यानंतर जळगावच्या जवळ तांदुळवाडी गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी सांगितले की आम्ही तुम्हाला आमच्या गावाला जागा देऊ, परंतु बाबांची इच्छा या गावात होती आणि म्हणून त्या आश्रमची स्थापना झाली। आणि त्या आश्रमची स्थापना झाल्यापासून अनेक छोटे मोठे कार्यक्रम या गावात भव्य रूपाने सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम 1995 ला 97 ला फार मोठ्या प्रकारे इथे कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि तो वसा आणि वारसा एक धर्म संस्कृतीचा असतो, परंपरेचा असतो। त्यामुळे जनजागृती होते, आध्यात्मिक संस्कार लोकांना पडतात आणि एक परमेश्वराचं अस्तित्व या जगामध्ये आहे याची जाणीव करण्यासाठी कार्याशिवाय कोण्या कार्याची उत्तुंगता असल्याशिवाय प्रचिती येत नसते आणि म्हणून कार्य हे सगळ्यात महत्वाचं आहे। कार्याच्या रूपानेच त्या ठिकाणी शेवटी आपल्याला कारणाचा समावेश असतो आणि म्हणून पहिले कार्य आहे। कारण हे मुळात हेतुरूप असते, कारणाशिवाय कार्य नाही, परंतु कार्याला सुद्धा त्याला मूर्त स्वरूप द्यायसाठी एका अधिष्ठानाची गरज असते।
आणि ते अधिष्ठान म्हणजे भगवंताच आहे, ते अधिष्ठान म्हणजे गुरुच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या परमेश्वर भगवंताच्या अधिष्ठानातून हे सगळं चालते. इथे तुम्ही आम्ही एक निमित्त असतो, पण कुठेतरी अधिष्ठान कार्य करते, कुठेतरी सामर्थ्य कार्य पाहिजे, कुठेतरी शक्ती कार्य करत असते. आणि स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान असं म्हणते की ज्या वेळेला पारलौकिक जीवनाचा प्रवास असतो त्यावेळेला शक्तीचे अधिगोपनी परमेश्वर व्यापार या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही आपल्या बुद्धिजीवी कर्तृत्वाने कार्य करत असतो. तुमचं आमचं कार्य हे केवळ बुद्धीच्या अनुषंगाने चालते, परंतु परमेश्वराचं जे कार्य आहे ते शक्तीच्या माध्यमातून चालत असते. कारण ईश्वराला तो सर्व शक्तियुक्त असं म्हटलेलं आहे. सर्व शक्ती तो परमेश्वर युक्त असतो आणि समग्र शक्ती त्याच्या अधीन असतात आणि शक्तीला अधीन करून तो त्या ब्रह्मांडाचं चलनवलन करत असतो. त्याला आपण गीतेचा जर आधार घेतला तर मया दक्षिण प्रकृती स्मृती सचराचरम असं भगवान श्री गोपाळकृष्ण म्हणतात की हे ब्रह्मांड, ही सृष्टी माझ्या अध्यक्षतेने चालते. जे जग आहे, जे अचर आहे, जे जड आहे, जे चेतन आहे, ते माझ्या अधिपत्यानं, प्रवृत्तीनं आणि मनोधर्माने चालते. ते स्वतः करण्याची ईश्वराला गरज भासत नसते. कारण शक्ती हे कार्य करणारी आहे, सामर्थ्य हे कार्य करत असते आणि त्या सामर्थ्याचा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रत्यक्षात अप्रत्यक्षात येत असतो. काही जण ते स्वीकारतात, काही जण आपल्या स्वतःला सत्य समजून नास्तिकवादी प्रवृत्तीने आपला आचरण विचारण करतात आणि म्हणून ते अस्तित्व मान्य करत असतात. परंतु जगामध्ये परमेश्वर आहे ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत आहे. परमेश्वर असल्याशिवाय, नियंता असल्याशिवाय आपण तुमच्या घरात सुद्धा संचलन तुम्ही करू शकत नाही. कोणीतरी एखादा मुख्य मनुष्य लागत असतो. तसं हे ब्रह्मांड किंवा सृष्टी आहे, याचंही नियंत्रण करणारा एक परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर सर्व शक्तीने युक्त आहे. त्याच्या जवळ जे मागितलं ते मिळू शकते. त्यालाच परम ऐश्वर्य असलेला तो परमेश्वर असं म्हणतात. करतो मग करता आपण म्हणतो आपली भाग्यरेषा आहे, परंतु त्या भाग्यरेषेला सुद्धा परिवर्तन करण्याचे सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये असते. आणि ते परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते भक्तासाठी उपयोगी जात असते. त्या प्रार्थनेमध्ये बळ आहे, आपल्या शरणागतीमध्ये बळ आहे आणि ती शरणागती म्हणजेच आत्मोद्धाराचं द्वार आहे. आत्मा या शरीराच्या रूपाने प्रत्येक योनीला धारण करत असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. भगवद्गीतामध्ये की वासनांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति तमो राणी. वस्त्र जन्म झालं टाकूच्या पुन्हा नवीन वस्त्र घ्या, ही जशी आपली व्यवहारिक पद्धत, तसं शरीराला त्या अवस्था प्राप्त होतात. बालावस्था, प्रौढावस्था, वृद्ध, प्रागल्भ या शारीरिक अवस्था आहे आणि मग त्या अवस्थेनुसार आपण त्या अवस्था आपल्या हातात नसतात. कोणी म्हणलं मला म्हातारपण यायचं नाही तर ते आपल्या हातात नाही. वळीत पडीत शरीराला वळ्या पडणे, केस पांढरे होणे हे काही आपल्या हातात नाही, नैसर्गिक नियम आहे. त्या नियमानं आपल्याला चालावं. परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये फक्त आत्मा आहे. तो कर्माण बंधेही मनुष्य होते. कर्माचं जे द्वार आहे त्याला पाप आणि पुण्य म्हणतो, ते जोडण्याचं द्वार फक्त मनुष्य योनीमध्ये. लक्ष 84चा दिला आहे, परंतु कोणत्याही योनीमध्ये कर्म निष्पत्ती नाही. त्यामध्ये किडामुळे, पशु पक्षी, झाडांच्या, स्थावरांच्या अनेक योनी आहेत. अनेक योनी आपण पाहतो, बघतो. हे जड नाही, चेतन आहे. चेतनामध्ये जीव असतो, हा संकल्पना आहे. जी वस्तू चेतन असते, जी वस्तू का वाढ आहे, वृद्धी आहे, त्यामध्ये नुसतं नैसर्गिकता नाही, त्यामध्ये जीवाचं संपादकत्व असते. प्रत्येकामध्ये जीव असतो आणि तो जीव असल्यामुळे त्याला चेतनत्व आहे. जीव असल्यामुळे त्याची वाढ वृद्धी होत असते. जी जड वस्तू आहे तिची वाढ वृद्धी होत नाही. त्या जड वस्तूला इकडून तिकडे ठेवावं लागते, त्याच्यामध्ये वाढ होणे नाही. परंतु जी चेतन वस्तू असते त्याला वाढ होते, म्हणजे त्यामध्ये जीव असतो. आणि मग तो जीव आपल्या जोडलेल्या कर्मानुसार त्या योनीला धारण करत असतो. प्रत्येक योनीला हा जीवात्मा जातो आणि तो कर्मानुसार जात असतो. हे कर्माचं मीटर आहे, एक क्रम आहे. प्रत्येक गोष्टी क्रमानं असते. जसं आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा क्रम असतात आणि त्या क्रमानं चालावं लागते.
तसं तुम्ही ज्या वेळेला जोडता, सुख जोडलं असेल तुम्हाला सुखच मिळणार, दुःख जोडलं असेल दुःखच मिळणार. जसा तुम्ही क्रम जोडलेला आहे तशा प्रकारची योनी आपल्याला प्राप्त होत असते. परंतु जोडण्याचं द्वार मात्र मनुष्य जन्म आहे आणि म्हणून मनुष्य जन्माला पुनरुत्थान जन्म म्हटलेला आहे. मनुष्य जन्माचे जे देह आहे हे सार्थकी लागलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि ते सार्थकी लागण्यासाठी प्रपंच हा तर आपल्या प्रत्येक योनीला आहे. आपण प्रत्येक जन्मात प्रपंच केलेलाच आहे आणि करतो. पण शेवटी प्रपंचाचा जो सार असतो त्या प्रपंचात सार नाही, पण शेवटचा त्याला उतारा जे आपली हिंदू संस्कृती सांगते की तुम्ही पहिल्याने ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि मग कुठे संन्यास आश्रम. वानप्रस्थ आश्रम म्हणजे वासनिक अवस्था, वानप्रस्थ आश्रम म्हणजे संसारापासून थोडं अलिप्त होण्याची प्रक्रिया. हे काही होत नसते. ही प्रक्रिया पहिले तुम्हाला वानप्रस्थ धर्मामध्ये म्हणजे गृहस्थाश्रम धर्माचं कार्य परिपूर्ण झाल्यानंतर गृहस्थाश्रम धर्माचा जो कालावधी असतो तो कालावधी 56-60 वर्षापर्यंत जसं नोकरीचं तुमचं माप आहे तीच कालावधी धर्मशास्त्राला मान्य आहे आणि म्हणून तीच गव्हर्नमेंटने मान्य केली आहे. तर ही कालावधी गृहस्थाश्रम धर्माची निश्चितच तोपर्यंत तुमचा गृहस्थाश्रम तुम्ही ऊर्जित अवस्थेला आणू शकता. पण पुढचा जो कालावधी आहे तो मात्र कुठेतरी आध्यात्मिक जीवनाला तुम्हाला त्याला वेचावं लागत असतं. परंतु आपण उलट होते, जसं आपली वय अतिक्रमल्या जाते, जसं आपली वयाची मर्यादा वाढते तसं आपलं आत्मत्व वाढत असतं. परिवारामध्ये, मुलाबाळामध्ये, अनेकामध्ये आपण गुंतून जातो. एखादा वेल असतो तो झाडावर अटकतो, आपण त्याला इकडे ओढतो तिकडे ओढतो. त्याला स्वामी श्री चक्राने सुंदर असं उदाहरण दिलं आहे की एक इंद्रमणाचं वेल आहे आणि तो त्याला लहान लहान इंद्रमण येतात आणि त्याला जर आपण थोडं असताना थोडं पटकन तुटून त्या वेलाचं बाजू म्हणतो. पण तोच इंद्रमण जेव्हा देठी निवड होतो त्याच्या वेलाला जेव्हा देठाला त्याला जरडपणे येते तो ओढायला गेलो वेल तुटून जातो पण ते इंद्रमण तुटत नाही. कोवळ अवस्थेमध्ये तुटलं, जरड झाल्यावर तुटत नाही. अशा प्रकारे जेव्हा आपल्या शरीराची ऊर्जित अवस्था आपण करतो, वृद्धापकाळामध्ये या शरीराला घेऊन जातो आणि मग अत्यंतिक आपण त्या प्रपंचामध्ये उडवल्या जातो. म्हणजेच आत्मीयतेने, ममतेने आणि आपल्या प्रापंचिक असलेल्या व्यवहारिक बाजूने आपण त्यामध्ये अटकून जातो. त्यावेळेला आपले इंद्रियही कमकुवत होतात, शरीराची अवस्था कमकुवत होत जाते आणि अशा वेळेला मग आपण आध्यात्मिक जीवनाचा आपलं जे अंग आहे ते कुठेतरी आपल्या बाजूला पडते आणि त्यावेळेला मग पुन्हा आपला जो फेरा आहे तो चालू आहे. या देहाला आपण सोडणार, पुन्हा आणखी नवीन देह मिळणार, पुन्हा आणखी आपला पुनर्मी जननी जन्मविषय, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा आणखी आपल्याला चालूच आहे. परंतु भगवंत असं म्हणतात या फेऱ्याला जर तुम्हाला चुकवायचं असेल, याला जर छेद द्यायचा असेल तुम्हाला त्यासाठी भगवंताला शरण द्यावं लागेल, ईश्वराला शरण द्यावं लागेल. भगवंत म्हणजे परमेश्वर आहे ही जगाची संकल्पना. काही विचारधारा मनुष्य निर्मित असतात, मनुष्याला निर्माण केलेल्या विचारधारा असतात आणि त्या मनुष्य निर्मित विचारधारा ज्या असतात त्या कुठल्या ना कुठल्या अंगाने त्या आपल्या स्वतःचं मत प्रतिपादन करत असतात. पण जेव्हा एक आध्यात्मिक विचारधारा एका भगवंताची असते त्यामध्ये कुठलाही स्वार्थ भाव नसतो, जीवात्म्याचा कुठला हेतू नसतो, एकमेव परमेश्वरी संकल्पना त्यामध्ये राबवली जाते. त्याला आपण निष्काम कर्म म्हणतो, त्याला आपण निष्काम कर्म असं म्हणतो की जी कुठलीही फळाची अपेक्षा न करता नमाम कर्माने विपत्ती, जसं परमेश्वर कर्मामध्ये बंदिस्त होत नाही आणि आपण कर्मात बंदिस्त होतो. तर ज्या कर्मामध्ये आपण बंदिस्त होत असतो ते कर्म आपल्या प्रत्येकाच्या सोबत असतात. त्याला आपण मानसिक, वाचिक आणि शारीरिक कर्म म्हणतात. तिन्ही प्रकाराने कर्म केले जातात आणि ते तिन्ही प्रकारचे मानसिक कर्म असो, वाचिक असो, शारीरिक असो, ते प्रत्येक कर्म आपल्या सोबत असतो. आणि मग याला कर्मच्छेदाला सिद्धांत असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत आधी झरा बुजवावा उरले पाणी सांडावे असं आमचं शास्त्र सांगते की जसं एखादा पाण्याचा प्रवाह आहे आणि तो पाण्याचा प्रवाह झऱ्यातून पाणी येतच आहे आणि आपण उपसतोच आहे, पण पाणी कधी उपसलं जात नसते. पण ज्यावेळेला तुम्ही झऱ्याला बुजवून टाकसाल त्यावेळेला पाणी उपसायला तुम्हाला वेळ लागत नाही, सहजासहजी पाणी उपसलं जातं. तसं जे कर्म निष्पत्तीचं द्वार आहे त्याला जर बंद करायचं असेल तर देवाला परमेश्वराला प्रार्थना करून
यत् करोषि यदस्नासि यत् जोषि ददासि. देवा मी तुला आता शरणागती लागो, तू जे जे सांगशील ते मी करेन. जसं कृपाकृष्ण अर्जुनाला अर्थोपदेश करतात, परंतु अर्जुन ऐकायला तयार नाही. त्यावेळेला ईश्वराने आपलं दिव्य ददामीचे चक्षु त्याला बोध दिला, शक्तिरूप द्वार दाखवलं आणि मी कोण आहे आणि तू कोण आहे समजलं की परमेश्वर आहे मी जीव आहे. हे नातं जेव्हा भगवंताचं ईश्वराचं अर्जुनाला कळालं, आता मग श्रीकृष्णाला भगवंताला ते म्हणतात, अर्जुन की देवा आता तू जे सांगशील ते मी करेन, तू जे सांगशील ते मी करेन आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुझी जी इच्छा आहे ते मी करेन. अशा प्रकारे भगवंताच्या आज्ञेनुसार त्यांनी युद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेला अनुसरतो म्हणजे संज्ञा धारण करतो त्यावेळेला तो आपण खाणार पिणार जेवणार उठणार बसणार आपला आपणच करत असतो. फक्त त्याला एक ईश्वराचा अधिष्ठान पाहिजे. म्हणून वयाचा त्याला प्रश्न नसतो, त्याला आपल्या शरीराचा प्रश्न नसतो. तो मानसिक जो भाव आहे तो ईश्वराला समर्पित करावा लागतो. त्याला धर्मशास्त्रामध्ये संन्यास असं म्हटलेलं आहे. आणि त्या संन्यासामुळे जी कर्मसिद्धांताची प्रक्रिया आहे ती प्रतिबंध होत असते. अर्थातच जे कर्म आपण भोग्य असं म्हटलेलं आहे की ती कर्म आपल्याला भोगावे लागतात, ते ईश्वराच्या कृपेने कर्म आपल्याला जे भोग्यरूप कर्म असतात ते कर्म आपल्याला ईश्वर दुःखाला जाऊ देत नाही. ईश्वर त्याचे दुःख चुकवितात आणि देवता या परमेश्वराच्या शक्तिरूप द्वार आहे. त्यांना सांगून परमेश्वर या जीवात्म्याचं जे काही आपले कर्म असते ते कर्म थोडंसं दुःख भोगून थोडं जास्त त्याच्यातून भोगून घ्यायचं आणि ते कर्म त्यांचं नाश करायचं अशी प्रक्रिया आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ईश्वराला शरण झाला, एखादा कोणी ऋणायत असतो, एखादा खूप कर्ज झालेला आहे आणि मग ते कर्ज जरी फिटत नाही, मग तो एखाद्या मोठ्या जो काही बलवान असतो समर्थ असतो अशा राजाला शरण जातो. आता राजा सुद्धा नीतिमंत असतो. राजाला वाटतं की याचं कर्ज फिटलं पाहिजे आणि मग तो राजाला शरण गेल्यानंतर राजा म्हणतो तुझ्यापाशी काय? तो म्हणतो थोडंफार माझ्यापाशी धन आहे, फळ आहे, गाडी आहे, बैल आहे, तो म्हणतो आपण. आणि मग तो राजा त्या लोकांना बोलवतो ज्यांचं कर्ज आहे त्यांना सांगतो की हे करून तुम्ही घ्या आणि आता याचं कर्ज फिटलं असं समजा. एखाद्याचे 1 लाख असते तर 1000 रुपये राजा देतो, सांगतो की तुझे 1 लाख रुपये फिटले. परंतु राजाचा शब्द प्रमाण आहे आणि तो थोडंफार प्रकार देऊन त्याला संतोष करतो. अशा प्रकारे परमेश्वराने दिलेला एक दृष्टांत आहे की ज्यावेळेला जीवात्मा ईश्वराला शरण जातो, आपण तर खूप काही कर्ज जोडून ठेवलेलं आहे कर्माचं. आपण अनंत जन्मामध्ये कर्म जोडतच आलेलो आहोत. हे कर्माचं जे काही गाठोड आपल्या सोबत आहे, परंतु भगवंताला ज्यावेळेला तो शरण जात असतो त्याला ईश्वराच्या कृपेने थोडक्यामध्ये बहुत अशा प्रकारची प्रक्रिया परमेश्वराची असते आणि या जीवात्म्याला ईश्वर शुद्ध करतात आणि मग त्याला वयाची मर्यादा नाही. परंतु या जन्माच्या पाठीस अनेक आपण जे काही जोडलेले जन्म असतात ते आपल्याला मिळतात. परंतु जो जीवात्मा ईश्वराला शरण जातो अंतकालीचे मानव म्हणतात की शेवटच्या काळामध्ये म्हणजे वृद्धावस्थेमध्ये जो आपली एक शरणागती परमेश्वराच्या चरणाशी करत असतो त्याला परमेश्वर आपल्या चरणाशी ठाव देतात आणि मग पुन्हा अनेक जन्म जसं मनुष्यापाठी मनुष्य जन्म देतात. आता या जन्माच्या नंतर जर तुम्ही देवता प्रमाणे जर गेले, शक्तीच्या द्वाराने जर गेले तर तुम्हाला कोणता तुम्ही जे जोडलेलं आहे ते भेटणार नाही. कारण आपण जर प्रपंचाच्या अधीन असू, आपण जर संसाराच्या अधीन असू तर संसारानुसार तुम्हाला जो क्रम आहे त्या क्रमाने चालावं लागतं. यानंतर जो जन्म आहे तो जन्म तुम्हाला भेटणार नाही. परंतु ज्या दिवशी परमेश्वराला शरण जातो त्या दिवशी त्याचा क्रम त्या ठिकाणी प्रतिबंध होतो. त्याचा क्रम बदललेला आहे, त्याचा रस्ता ईश्वराकडे लागतो आणि मग ईश्वराकडे ज्यावेळेला रस्ता लागतो त्यावेळेला पुन्हा त्याला मनुष्य राहिलेला जो अपूर्ण योग असतो त्याचा जो काही योग अपूर्ण राहिलेला आहे त्याचं भक्ती मार्गाचं उद्धरण कार्य करण्याचं जे काही भक्तीचं द्वार अपूर्ण असते त्यासाठी पुन्हा त्याला परमेश्वर मनुष्य जन्मात जन्मवितो आणि राहिलेला अपूर्ण योग त्याचा पूर्ण करून घेतो. ही फार मोठी या संन्यासामागची भूमिका आहे, संन्यासामागची एक धारणा आहे. आणि म्हणून संन्यास धारण केल्यानंतर किंवा ईश्वराला शरण केल्यानंतर पुन्हा आपल्याला परमेश्वराचा मनुष्य जन्म मिळतो आणि भक्ती योगासाठी पुन्हा परमेश्वर आपला जो काही भक्ती योग अपूर्ण असतो तो पुन्हा त्या मनुष्य जन्माच्या रूपाने ईश्वर पुन्हा तो मनुष्य जन्मामधून त्याचा राहिलेला अपूर्ण पूर्ण करतात. अशा प्रकारे सूचना श्रीमताम गेले योग भ्रष्ट विधायते
योग भ्रष्ट म्हणजे ज्याचा काही योग अपूर्ण आहे, त्याचा पूर्णत्वाला योग पूर्ण झालेला नाही, अशा प्रकारच्या पुरुषाला पुन्हा मनुष्य जन्मामध्ये आणतात. चांगल्या प्रकारच्या उत्तम संस्कारी घरामध्ये त्याला जन्मवितात आणि त्या ठिकाणी त्याचा अपूर्ण योग पूर्ण करून घेतात. अशा प्रकारे ईश्वर भक्तीचं एक शरणागतीचं महत्व आहे. आणि म्हणून मानव संप्रदायामध्ये जोपासून बाल संन्यासही घेऊ शकतात, प्रौढ संन्यास असतात, वृद्धापकाळातही तो घेऊ शकतो आणि जेव्हा त्याची इच्छा होईल पण त्याला अंतःकरणापासून शरणागती असावी लागते. ईश्वराचं आणि नातं जे जोडलेलं आहे ते मनाचं आहे, अंतःकरणाचं नातं जोडलेलं आहे. आणि म्हणून देव म्हणतात तुझं रुजलं कुजलं जरी शरीर असेल तरी त्याचाही मी स्वीकार करतो. स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वामध्ये एक प्रकारे संन्यास आलेला आहे, त्याला पुष्टी वाचलेला संन्यास असं म्हटलेलं आहे. एक व्यवहार असतो. देवाने आम्हाला एक दृष्टांत दिला की तो लोकांमध्ये मान्यतेला पावलेला आहे. त्याने त्याच्या प्रपंचासाठी संसारासाठी खूप काही केलेलं आहे. 4 लोक त्याची वाहवा झालेली आहे, 4 लोक त्याला मानतात. पण त्या पुरुषाला शेवटच्या काळामध्ये महारोग फुटलेला आहे. शरीराला त्याच्या महारोग फुटल्यामुळं घरात त्याची त्याला चिंतू करतात, इथे बसायचं नाही, इथे उठायचं नाही. आणि एवढा मोठा मान्य महापुरुष असलेला पण ज्या वेळेला तो चांगला होता तर सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला. ज्या वेळेला शरीराला त्याचा रोग उत्पन्न झाला तर घरातले त्याला उठून बसू देत नाही, समोर बसू देत नाही. अशा वेळेला त्याला घराच्या मागच्या बाजूला एक खोली बांधून देतात, त्या खोलीमध्ये ठेवतात. खाण्यापिण्यासाठी सुद्धा त्याच्याजवळ कोणी जात नाही, लावून त्याला अन्न देतात. आणि ही विकृत अवस्था त्याची झालेली आहे. मनाला खूप त्याचे दुःख होते, पण शेवटी व्याधी आहे. आता सगळ्यांनी त्याची घरामध्ये आरोपाने त्याची उडबत बंद केली, त्याला रागवतात, त्याला खंती करतात, परंतु त्याला काही वाटत नाही. परंतु स्वतःची पत्नी त्याला एक दिवशी असं कंटाळून म्हणते की तू अजून कसं का मरत नाही, किती दिवस करावं लागेल तुझी सेवा मला. आणि अशा प्रकारचे वाक्य तो ऐकतो. आता इतरांनी मुलाबाळांनी सुनाने म्हणलं त्याला काही वाटलं नाही. परंतु जेव्हा स्वतःची पत्नी असं म्हणते की आता किती दिवस जगतो, किती दिवस तुझी मला सेवा करावं लागेल, त्याला वाईट वाटतं. आणि मग त्यांनी ठरवलं आता आपल्या या घरात कोणी नाही. मग तो रात्री हे सगळे झोपले का तो घरातून निघतो आणि असा घासत चालता येत नाही. पायाचे त्याचे बोटं सापे झालेले आहे, पायाचे हाताचे बोटं त्याचे गळून गेले त्या महारोगामुळे. आणि मग तो गावाच्या मागे देवतेचं मंदिर, डोबळेश्वर नावाचं मंदिर असतं, तिथे तो जातो आणि त्या देवतेला शरण जातो आणि म्हणतो की आई आता तू माझी आहे, मी तुझा, आता तुम्हाला सांभाळ. आणि मनातून शरण घे. म्हणजे शरीर अक्षम असल्यानंतर संन्यास घेता येतो. यासाठी उदाहरण स्वामी श्री चक्रधरांनी स्वतः आपल्या लेखनातून दिलेलं आहे. आणि घटना सांगितलेली आहे की अशा प्रकारे कसा त्या आत्म्याचा संबंध कसा भक्तीशी आहे, शरीराचा संबंध नसून. वास्तविक प्रपंचातून त्याला नाकारलेलं आहे, संसारिक लोकांनी त्याला नाकारत टाकलेलं आहे. त्यात तुम्ही आमच्या कामाला मेलेले बरे. पण अशा पुरुषाला देव कसा प्रोग्राम देतो याचं उदाहरण सांगितलं देवाने. की त्यावेळेला तो त्या देवतेला शरण जातो आणि तिला विनंती करतो की आई आता तू माझी आणि मी तुझा, मला तू शरणागत त्यातून आलेला मला स्वीकार. आणि मग ती देवता त्याचा अभिमान घेते. आता तो नुसता आलेला आहे अंगाच्या कपड्याने, काहीच नाही. मग ती देवता कोणाला चेष्टा करते, कोणतरी त्याला पाणी आणून देते, कोणी जेवण आणून देते, कोणी झोपायला आणते, कोणी आकायला. आणि तो उमरा उशिष्ट करून त्या मंदिरात झोपतो. सांगतो की मी आता इथून जाणार नाही. आणि मग त्यांच्या घराच्या मंडळीला समजते आता गेला आहे. आणि मग तेवढं बरं झालं, गेला चांगलं झालं. आपल्या घरामध्ये आपल्याला त्याची सेवा करायला लागत होती, कोणी विचारलं आलं नाही. पण तिथे राहिल्यामुळे तो देवतेला शरण मनातून त्या देवतेची भक्ती करायला लागला आणि रडून त्या देवतेची सेवा करायला लागला. असा काही चमत्कार घडला का त्याचं पूर्ववत शरीर झालं, महारोग निघून गेला. सगळे त्याचं शरीर जसं तसं पुन्हा चांगलं झालं. आणि यांना समजलं घरच्या लोकांना की आता चांगले झाले बाबा. पुन्हा गेले सगळे जण रडा पडायला लागले, बाबा आता घरी चला. देव म्हणतात मी तुमचा नाही, तुम्ही माझे. ही देवता ज्यांनी माझा अभिमान घेतला तीच माझी आहे, तुम्ही तुमचा नाही. अशा प्रकारे जो शरीराने सुद्धा गेलेला असतो पण मनाने जर तो परमेश्वराला शरण गेला. म्हणून शरीर महत्वाचं नाही, त्याची अवस्था महत्वाची नसते, पण शरणागती महत्वाची असते. त्या उतरत्या काळामध्ये सुद्धा तू मनातून जर देवाला अंतःकरणातून जर शरण असेल तर परमेश्वर त्याचाही स्वीकार करतात. आणि पुढचे जे काही द्वार असतात
ज्यामुळे त्याला नरक होणार आहे, दुःख होणार आहे, ती ईश्वर चुकवितात. अशा प्रकारे श्रेष्ठ भाव भक्तीचा आहे, श्रेष्ठ भाव आपल्या अंतःकरणाचा आहे. आणि त्यामध्ये अनन्यता ही सगळ्यात महत्त्वाची असते. जर त्यामध्ये अनन्यता नसेल, आणखी प्रकारे दुसऱ्या त्याच्यामध्ये आत्मीयतेचा भाव असतात, मुलाबाळांचं आत्मत्व, त्यामध्ये आणखी चार लोकांचं भलं व्हावं आणि समजा अनेक प्रकारे आपण त्याच्यामध्ये भाव आणले तर ती अनन्यता टिकून राहत नाही. आणि म्हणून अनन्याश्चित्तजन्तो माम हे जरा परिभाषते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा प्रकारे भगवान श्री गोपालकृष्णांनी सांगितलं की अनन्य भावाने जो माझं चिंतन करेल त्याला ती निश्चितच प्राप्त होईल. त्याचे जे काही असतील सुख दुःख ते सुद्धा बघेल. काही गोष्टी त्याला अप्राप्त असतील म्हणजे प्राप्त असतील त्या प्राप्त करून देईल. त्याचा योगक्षेम चालवेल. मग तो संसारात असो का संन्यास धर्मामध्ये, संसार धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला अनन्यता ही महत्वाची असते. जी साधना आहे ती धरून ठेवावी लागते, त्या साधनेचं पूर्णत्व करावं लागते. साधना पूर्ण झाल्याशिवाय साध्याचं फळ मिळत नाही. आणि म्हणून साधनेला गोडी आहे, त्या साधनेची गोडी साध्यात घेता आली पाहिजे. अशा प्रकारे जीवनामध्ये आपल्या संसारूपी द्वार आहे, प्रपंचाचे द्वार आहे, तर प्रपंचाला सुद्धा मर्यादा असतात. प्रपंच हा तुमच्या जीवनाला एक संसारिक जीवनाची गोडी देऊ शकतो, परंतु आत्म्याला गोडी देऊ शकत नाही. कारण आत्मा जो आहे प्रत्येक गोडीमध्ये फिरणार आहे. तात्पुरती गोडी शरीराच्या सुखाने इंद्रियाला अनुभवता येईल, पण आत्म्याची गोडी ही अध्यात्माशिवाय येत नाही. आत्म्याची गोडी ही भक्तीशिवाय येत नाही. कारण आत्मा हा जो आहे तो ऊर्ध्व करण्यासाठी त्याला जीवात्म्याला त्या परमेश्वराला शरणागती पत्करावी लागेल. आत्म्याची जी गोडी आहे तो शरीर सुखाची वेगळी गोडी आहे. आणि म्हणून आत्म्याचा उद्धार हा स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तत्वज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की शरीराची उर्जित अवस्था होणे महत्त्वाची नाही. शरीर तर आपल्या कर्माने आणि आपल्या बुद्धीने आपल्याला त्याला उर्जित अवस्थेत आणता येते. प्रपंचालाही तुमच्या कर्माने आणि बुद्धीने तुम्हाला उर्जित अवस्थेत आणता येते. पण आत्म्याला बुद्धीचा उपयोग होणार नाही, आत्म्याला कर्माचा उपयोग होणार नाही, त्याला शरणागतीचा उपयोग लागेल. ती शरणागती म्हणजे एक परमेश्वराचं भक्तीरूप द्वार आहे. आत्म्याची शरणागती, तो किती शिक्षित आहे, तो किती शिकलेला आहे, किती प्रकारचं त्याला शरीर मान्यता पावलेला आहे याला पाहून नसतो. तो एखादा रक्त भाव ज्याच्या ठिकाणी असतो, नम्रतेचा भाव ज्याच्या ठिकाणी असतो, तोच ते भक्तीचं द्वार आपल्या जीवनात आत्मसात करू शकतो. आणि म्हणून प्रपंच किंवा संसार हा वेगळा भाग असतो, तर आध्यात्मिक जीवनाचा हा भाग वेगळा असतो. एखादा वंचिला पावलेला जरी असेल तरी त्याला सुद्धा त्या खाली उतरावं लागेल, नम्रतेचं द्वार स्वीकारावं लागेल, तेव्हा भक्तीमध्ये प्रवेश होतो. तोपर्यंत भक्ती जीवनाचं त्याच्या ठिकाणी साफल्य करू शकत नाही. यासाठीच या जीवनामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी एक संदेश दिलेला आहे. प्रपंच सात समोर धरू नये, लटका म्हणून सांगू नये. प्रपंचाला सत्य आहे म्हणून त्याला धरून ठेवता येत नसते, खोटा आहे म्हणून टाकून देता येणार नाही. प्रपंचाशिवाय कोणतं होत नाही. या प्रपंच संसारिक जीवनामध्ये हे सगळे व्यवहारिक वस्तूशिवाय आपण परिपूर्णता होऊ शकत नाही. परंतु आसक्ती किती असावी, त्याच्यामधलं आपलं जे भावरूप जे कर्तृत्व आहे ते आपण किती धरावं आणि किती सोडावं यासाठीच तुम्हाला विवेक असतो. मनुष्य जीवनामध्ये तुम्हाला जे काही चातुष्ट म्हणतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघडून अंतःकरणाचं द्वार तयार झालेलं आहे. आणि याला विवेक बुद्धी जागृत करण्यासाठीच आपल्याला बुद्धी हे द्वार आहे. बुद्धीला विवेक करता येतो आणि विवेकाची खाण ज्याच्यापाशी असते तो निश्चितच आपल्या सहजगतीच्या जीवनामध्ये सुद्धा यथार्थपणे आचरण करू शकतो. काही वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना काही सामाजिकरित्या आपलं कर्तृत्व करतो, काही आत्मिक सामाजिक कर्तृत्व करणारे लोक असतात. सामाजिक कर्तृत्वातून आपली नीतिमत्ता, आपलं नीतिरूप जीवन जगत असतात आणि ते नीतिरूप जीवन सुद्धा त्यांना पुढच्या जन्मामध्ये त्याचा उपयोग होतो. जसं या जन्मामध्ये आपण जर सत्कर्मरूप आचरण केलं असेल, या जन्मामध्ये जर आपलं सात्विकेचं प्रसंगरूप आचरण असेल तर तेच आचरण पुढच्या जन्मी तुम्हाला तशा प्रकारे केलं असेल. आपण पाहतो की कोणाला कशा प्रकारचा घरी जन्म होतो, कोणाला कशा प्रकारे जन्म होतो. एखादा दुःखरूप जीवनामध्ये जन्म होतो, सातत्याने दुःखरूपच त्याच्या मागे. काहीला हिंसा होता अशा ठिकाणी जन्म होतो. काही त्या ठिकाणी सत्वरूप आहे, सात्विक आहे,
सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, श्रीमंती आहे, अशा ठिकाणी जन्म होतो. याचं कारण असते आपली मानसिक पूर्वबाजू. आपण ज्या प्रकारे मागे जसं काही केलेलं असते त्यानुसार पुढे तो आपला जन्म त्या ठिकाणी होत असतो. त्याला आपण ऋणानुबंध असतो. मागच्या ऋणानुबंधाने एक प्रकारचे आपण जोडलेला असतो आणि त्या अनुषंगानेच तिथं त्याचा योग येत असतो. परंतु या सगळ्याची जोड आहे मागच्या मनुष्य जन्मात. तर मागच्या म्हणजे या देहाच्या पाठीच मनुष्य जन्म होता असं नाही. आम्ही सांगितलं की क्रम असतो की यानंतर जर तुम्ही एखादी दुसरी योनी जोडली असेल तुम्हाला त्याच योनीला जावं लागते. त्याला छेदण्याची ताकद तुमच्या आमच्या कोणाला नाही, ती फक्त एका परमेश्वराला आहे. आणि त्या परमेश्वराला जर तुम्ही शरण गेले तर निश्चितच ते द्वार फुटून मनुष्य जन्म या देहाच्या पाठी तुम्हाला देतात आणि मनुष्य जन्म देऊन आपलं भक्तिरूप कर्तृत्व परमेश्वर करून घेतात. अशा प्रकारे आजचा जो आई निर्णय घेतलेला आहे. जरी त्यांनी पुन्हा यथायोग्य शरीराचा आचरण होणार नाही पण सुरुवात त्यांनी या जन्मात केलेली आहे. पुन्हा त्यांना परमेश्वर मनुष्य जन्म देऊन उत्तम प्रकारे ईश्वर भक्तीचा योग त्यांच्या जीवनात येणार आहे हे निश्चित आहे. अशा प्रकारे आपलं धर्मशास्त्र सांगते. अशा प्रकारे आपलं एक धर्मचिंतन आहे. आणि म्हणून अभयच्या जीवनामध्ये हा संन्यासाचा योग आला. त्यांना त्यांच्या 2 मुली आहेत, यशस्वीताई त्यानंतर राजश्रीताई यांनी सुद्धा त्यांची सेवा आणि चांगले डॉक्टर साहेब आहेत अशा प्रकारे उत्तम प्रकारची सेवा करून आईची सेवा त्यांना घेतलेली आहे. इथून पुढे तेच त्यांची सेवा करत आहे. फक्त हे आध्यात्मिक जीवन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराला शरण जाण्याचा निर्णय मनाने घेतलेला आहे. तो निर्णय त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांचं हे कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे शोधलं जावं. परमेश्वराने त्यांना आपलं अचूक पद योग्यतेपद प्रदान करू. त्यांना ईश्वराने आपलं प्रेमदान देऊ अशी त्यांना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे हे गुरु शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री